अध्याय 3. श्रीराम आणि देवर्षी नारद यांचा संवाद. एके दिवशी श्रीरामचंद्र प्रभू रत्नजडित सिंहासनावर सुखाने बसले असताना नीलकमलाप्रमाणे त्यांचा सुंदर वर्णास गळ्यातील कौस्तुभमणी अत्यंत शोभन दिसत होता. त्यावेळी त्यांचे दर्शन घेण्यासाठी देवर्षी नारद आकाश मार्गाने आले. शुद्ध स्फटिक मण्याप्रमाणे स्वच्छ आणि शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे निर्मळ आणि दिव्य दृष्टी असलेल्या देवर्षी नारदांना पाहताच भगवान श्रीराम लगबगीने उठले आणि सीतेसह भक्तिपूर्वक अंतःकरणाने प्रथम त्यांनी हात जोडले आणि नंतर जमिनीवर मस्तक टेकवून देवर्षींना नमस्कार केला. भगवान श्रीराम देवर्षींना म्हणाले, हे मुनिश्रेष्ठा, आमच्यासारख्या संसारी लोकांना आपले दर्शन अत्यंत दुर्लभ आहे. हे मुनी, मी पूर्वी जन्मात केलेल्या पुण्याच्या संचयानेच मला आज आपले दर्शन होत आहे आणि सत्संगाचा लाभ होणार आहे. आज मी आपल्या दर्शनाने कृतार्थ झालो. आता आपले अभिष्ट कार्य सांगा, मी ते पूर्ण करीन. श्रीरामचंद्र प्रभूंचे हे अत्यंत नम्रतापूर्ण आणि मार्गपूर्ण वक्तव्य ऐकून देवर्षी नारद म्हणाले, प्रभू रामा, सामान्य मानवाप्रमाणे बोलून मला मोहित का करीत आहात? मी संसारी आहे असे जे म्हटले ते योग्यच आहे, कारण संपूर्ण विश्वाचे अधिकारण जी माया तीच तुमची गृहिणी आहे. तुमच्या केवळ सानिध्यानेच त्या मायेपासून ब्रह्मा, शिव आदी देव उत्पन्न झाले आहेत. सत्व, रज आणि तम या त्रिगुणांनी युक्त अशी जी माया ती तुमच्या आश्रयानेच सर्वदा भासमान होते. तसेच ती स्वगुणांना अनुसरून शुक्ल आणि कृष्णवर्ण प्रजा निर्माण करते. त्रैलोक्याच्या या समूहरूपी विशाल ग्रहात तुम्हीच तर ग्रस्थाश्रमी आहात. तुम्ही विष्णू आहात आणि जानकी ही लक्ष्मी आहे. देवर्षी पुढे म्हणाले, प्रभू, तुमच्या आभासामुळे निर्माण होणाऱ्या अज्ञानाला अव्याकृत असे म्हटले जाते. त्यापासून महत् हे तत्व, त्या महत् तत्वापासून सूत्रात्मा म्हणजे हिरण्यगर्भ आणि त्यापासून सर्वात्मक लिंगदेह निर्माण होतो. मन, बुद्धी, अहंकार, पंचप्राण आणि 10 इंद्रिये यांच्या समूहालाच तज्ञ लोक जन्म, मृत्यू, सुखदुःख इत्यादी धर्म असणारे लिंग शरीर असे म्हणतात. या देहाचा अभिमानी या जगात जीव या नावाने ओळखला जातो. अनिर्वचनीय आणि अनादी अशी अविद्या ही या जीवाची कारण उपाधी आहे. शुद्ध चैतन्याला स्थूल, सूक्ष्म आणि कारण अशा 3 देहांच्या उपाधी आहेत. जीव या 3 उपाधींनी युक्त आहे. उपाधी रहित झाल्यावर हा जीव परमेश्वर पद प्राप्त करून घेतो. हे रघुश्रेष्ठा, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती अशी जी 3 प्रकारची सृष्टी आहे तिच्यापेक्षा तुम्ही संपूर्णपणे भिन्न आहात. केवळ चैतन्य रूप असे तुम्ही तिचे साक्षी आहात. हे संपूर्ण जगत तुमच्यापासूनच निर्माण झालेले आहे, तुमच्या ठिकाणी स्थित आहे आणि संपूर्णपणे तुमच्यातच लीन होऊन जाते. म्हणून तुम्हीच सर्वांचे कारण आहात. रज्जूच्या ठिकाणी दिसणाऱ्या सर्पाप्रमाणे स्वतःला जीव मानल्यामुळे मनुष्याला भय वाटते, परंतु मीच परमात्मा आहे असे जेव्हा मनुष्य जाणून घेतो तेव्हा संपूर्णपणे भय, दुःख यातून मुक्त होऊन जातो. चिन्मात्र ज्योती स्वरूपाने तुम्ही सर्व देहात राहून सर्व देहातील सर्व बुद्धींना प्रकाशित करता. म्हणून तुम्ही सर्वांचे आत्मा आहात. रज्जूवर भासणाऱ्या सर्पाप्रमाणे अज्ञानामुळे तुमच्या ठिकाणी सर्व जगताची कल्पना केली जाते, परंतु ज्ञान झाल्यावर सर्व काही लीन होऊन जाते. म्हणून मनुष्याने नेहमी ज्ञान प्राप्तीचा अभ्यास करावयास हवा. मनुष्याच्या चरण कमलावरील भक्तीने युक्त असणाऱ्या तुमच्या चरण कमलावरील भक्तीने युक्त असणाऱ्या पुरुषांनाच ज्ञानाची प्राप्ती होते आणि तेच मुक्तीला पात्र होतात. हे प्रभू, मी तुमच्या भक्तांचा दास आहे. मला मोहित न करता माझ्यावर अनुग्रह करा. हे भगवंता, तुमच्या नाभी कमलापासून उत्पन्न झालेले ब्रह्मदेव माझे पिता आहेत, म्हणून मी तुमचा नातू आहे. अशा प्रकारे बोलून आणि मला वारंवार प्रणाम करून आनंदाश्रूंनी भरून येऊन देवर्षी पुढे म्हणाले, हे प्रभू, ब्रह्मदेवांच्या प्रेरणेने मी तुमच्याकडे आलो. रावणाचा वध करण्यासाठी तुमचा अवतार झाला आहे. आता तुमचे पिता दशरथ महाराज तुमचा राज्याभिषेक करणार आहेत. जर तुम्ही राज्यामध्ये आसक्त होऊन रावणाचा वध केला नाही तर भूमीचा भार हरण करण्याची जी तुमची प्रतिज्ञा केली आहे ती असत्य होईल. देवर्षींचे वक्तव्य ऐकल्यावर श्रीराम त्यांना म्हणाले,
अहो देवर्षी, अशी कोणती गोष्ट आहे की जी मला ज्ञात नाही? पूर्वी मी जी प्रतिज्ञा केली होती ती पूर्ण करीन. सर्व असुरांना मारून मी पृथ्वीचा भार हरण करेन. रावणाचा वध करण्यासाठी उद्याच मी दंडकारण्यात जाण्यास निघेन आणि मुनींचा वेश धारण करून 14 वर्षे तेथे राहीन. सीतेला निमित्त करून त्या दुष्टाचा कुळासह नाश करीन. श्रीरामचंद्रांनी अशी प्रतिज्ञा केल्यावर नारदांना अतिशय आनंद झाला. त्यानंतर श्रीरामांना 3 प्रदक्षिणा घालून दंडवत प्रणाम करून आणि श्रीरामांची आज्ञा घेऊन देवर्षी नारद आकाश मार्गाने देवलोकी निघून गेले. मुनिश्रेष्ठ नारद आणि श्रीरामचंद्र यांचा हा संवाद जे भक्तिभावाने पठण करतील अथवा श्रद्धाभावाने श्रवण करतील ते क्रमाक्रमाने कैवल्य रूपी मोक्षपदास प्राप्त करून घेतील. श्रीराम. वनात जाण्यापूर्वी श्रीरामांनी लक्ष्मणास केलेला उपदेश. श्रीरामांना राज्याभिषेक करण्याचा महाराज दशरथांनी निश्चय केला आणि त्यासाठी तयारी सुद्धा प्रारंभ झाली होती. ही वार्ता ऐकून सर्वजण अत्यंत आनंदित झाले. परंतु कैकेयीची प्रिय दासी मंथरा मात्र दुःखी झाली. ती त्वरेने कैकेयीकडे आली आणि तिने श्रीरामांना राज्यपद मिळाल्यास तिची कैकेयीची कशी दयनीय अवस्था होईल याचे भीषण चित्र रेखाटले. अल्पमती कैकेयीस ते सत्यच वाटले आणि तिने मंथरेस काही उपाय सुचवण्यास सांगितले. दुष्टबुद्धी मंथरेने कैकेयीस दशरथ महाराजांनी पूर्वी दिलेल्या 2 वरांची आठवण करून दिली आणि म्हणाली, महाराणी, तू एका वराने भरतासाठी राज्यपद मागून घे आणि दुसऱ्या वराने श्रीरामांना 14 वर्षे वनवासात पाठवण्यास सांग. मंदबुद्धी कैकेयीने महाराज दशरथांना हे 2 वर देण्यास भाग पाडले. कैकेयीने मागितलेल्या 2 वरांची पूर्तता करण्यासाठी श्रीरामचंद्र प्रभू 14 वर्षासाठी वनवासात जाण्यास निघाले. वनात जाण्यापूर्वी ते माता कौसल्यास भेटण्यासाठी आले. श्रीराम 14 वर्षासाठी वनवासात जाणार असल्याचे ऐकून ती माता मूर्छितच झाली. थोड्या वेळाने शुद्धीवर आल्यानंतर ती विलाप करू लागली. ती म्हणू लागली, कैकेयीला वर देणारे महाराज तिला खुशाल देव, परंतु तू कैकेयीचा अथवा महाराजांचा कोणता अपराध केला आहेस? ती पुढे म्हणाली, हे रामा, तुझे पिता जसे तुझे गुरु आहेत तसेच मी सुद्धा त्यांच्यापेक्षा अधिक प्रमाणात तुझी गुरु आहे. जरी पित्याची वनात जाण्याची आज्ञा असेल तरी मी माझ्या पुत्राला मी थांबवीन. माझ्या वचनांचे उल्लंघन करून जर तू महाराजांच्या आज्ञेने वनात जाशील तर मी प्राणत्याग करीन. कौशल्या मातेचे हे वचन श्रीरामांच्या शेजारी उभे असलेल्या लक्ष्मणाने ऐकले आणि अत्यंत क्रोधायमान होऊन तो म्हणाला, भ्रांतचित्त झालेल्या कैकेयीला वश झालेल्या राजा दशरथांना कैद करून भरताला आणि त्याला सहाय्य करणाऱ्या त्याच्या मामाला सुद्धा मी ठार मारून टाकीन. शत्रूंचे दमन करणाऱ्या श्रीरामा, तुम्ही स्वतःवर राज्याभिषेक करून घेण्याची तयारी करा. यामध्ये विघ्न आणणाऱ्यांना मी हातात धनुष्य घेऊन ठार करीन. श्रीरामांवर अत्यंत प्रेम असलेल्या लक्ष्मणाचे हे वक्तव्य ऐकून प्रभूंनी लक्ष्मणास आलिंगन दिले आणि त्याला शांत करीत म्हणाले, हे लक्ष्मणा, तू फार शूर आहेस आणि माझे हित जपण्यास तत्पर आहेस. तू जे काही म्हटलेस ते सर्व सत्य असले तरी तसे करण्याची ही वेळ नाही. हे जे सर्व राज्य तसेच आपले देह इत्यादी जे दिसते आहे ते जर सत्य असते तर त्या संदर्भातील तुझे परिश्रम सफल झाले असते, परंतु तसे नाही. मेघांचे समूहात असणाऱ्या विजेच्या लखलकाटाप्रमाणे भोग हे चंचल व न टिकणारे असतात. मानवाचे जीवन हे अग्नीने तापलेल्या लोखंडावर पडलेल्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे क्षणभंगूर आहे. सर्पाच्या तोंडात अडकलेला बेडूक सुद्धा त्याप्रमाणे माशा खाण्याची इच्छा करतो. त्याचप्रमाणे काळरूपी सर्पाने ग्रस्त झालेले लोक सुद्धा अनित्य भोगांची इच्छा करीत असतात. शरीराला भोग मिळावेत म्हणून मनुष्य रात्रंदिवस कष्ट करून मोठ्या दुःखाने कर्मांच्या खटपटी करतो, परंतु देह हा आत्म्यापेक्षा भिन्न आहे हे जर विवेकामुळे कळून आले तर कोणता मनुष्य भोग भोगू शकेल. माता, पिता, बंधू, भगिनी, पुत्र, पत्नी तसेच अन्य नातेवाईक यांच्याशी होणारी आपली भेट ही पाणपोळीवर जमलेल्या प्राण्यांच्या भेटीसारखी असते, अथवा नदीच्या प्रवाहात एकत्र आलेल्या
लाकडांच्या ओंडक्या समान क्षणिक आहे. लक्ष्मी ही छायेप्रमाणे चंचल असल्याचा अनुभव आहे. पाण्यावरील तरंगाप्रमाणे तारुण्य हे अनित्य आणि स्त्रीसुख हे स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे. आणि आयुष्य अल्प आहे. तथापि प्राण्यांना केवढा अभिमान असतो तो बघ ना. रोग, दुःख, अत्याचार आदींनी सदैव भरलेला हा संसार स्वप्नाप्रमाणे आहे किंवा गंधर्व नगरीप्रमाणे भासमान होणारा आहे. तो सत्य मानून मूढ लोक त्याचे अनुसरण करतात. सूर्याचा उदय आणि अस्त याबरोबरच मानवाचे आयुष्य क्षीण होत असते. तसेच इतर लोकांचे वार्धक्य आणि मरण पाहून सुद्धा मूढ मनुष्य कधीच जागा होत नाही. मतिमंद माणूस भोगांच्या मागे धावत सुटतो. त्याला काळाचा वेग कळत नाही. वृद्धावस्था ही एखाद्या वाघिणी सारखी विववित समोर उभी असते आणि मृत्यू सुद्धा तिच्या बरोबरच अंतकाळाची वाट पाहत चालत असतो. तथापि कृमी, विष्ठा आणि भस्म असे स्वरूप असलेल्या या शरीराबद्दल अहंभाव धारण करणारा प्राणी हा मी लोकप्रसिद्ध राजा आहे असे समजत समजतो. हे लक्ष्मणा, ज्याच्या आधाराने तू जगात दग्ध करू इच्छितोस तो देह त्वचा, अस्थि, मांस आदींनी बनलेला असून विकार पावणार आहे. तो देह आपला आत्मा कसा असू शकेल? सांग बरे. देहाचा अभिमान बाळगणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी सर्व दोष प्रकट होतात. देह म्हणजे मी अशी जी बुद्धी, तिचेच अविद्या हे नाव आहे. मी देह नाही, मी चेतन आत्मा आहे अशा बुद्धीलाच विद्या असे म्हटले जाते. जीवन मरण रूपी संसाराचे कारण अविद्या आहे. तिला निवृत्त करणारी विद्या आहे. म्हणून मोक्षाची इच्छा असलेल्या लोकसाधकांनी नेहमी विद्येच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करावेत. या प्रयत्नामध्ये काम, क्रोध इत्यादी विकार विघ्न आणणारे शत्रू आहेत. क्रोध हा एकटाच मोक्ष मार्गात विघ्न आणण्यास पुरेसा आहे. क्रोध हाच मनुष्याला संसारात बद्ध करणारा आहे. तो धर्माचा क्षय करणारा आहे. म्हणून तो क्रोधाचा त्याग कर. क्रोध हा एक महान शत्रू आहे. तृष्णा म्हणजे वैतरणी नदी आहे. संतोष हा नंदनवन आहे आणि शांती ही कामधेनू आहे. म्हणून शांती धारण कर. त्यामुळे क्रोधरूपी शत्रूचा तुझ्यावर प्रभाव पडणार नाही. आत्मा हा देह, मन, इंद्रिये, प्राण, बुद्धी इत्यादीपेक्षा संपूर्णपणे भिन्न आहे. तो शुद्ध, स्वयंप्रकाशी, विकाररहित आणि आकाररहित आहे. जोपर्यंत मनुष्य हा भेद जाणत नाही तोपर्यंत तो संसारातील दुःखे भोगीत राहतो. म्हणून हे लक्ष्मणा, आत्मा हा देह, बुद्धी, मन इत्यादीपेक्षा भिन्न आहे ही गोष्ट मनात सतत बाळगून ठेव. हे जाणून तू सर्व बाह्य व्यवहार कर. प्रारब्ध सुखरूप अथवा दुःखरूप असेल तसे भोगत राहून तू मनामध्ये खेद करू नकोस. हे रघुकुलोत्तम लक्ष्मणा, बाह्य जगात सर्वत्र इंद्रिय इत्यादींचे द्वारा कर्तृत्व प्रकट करीत प्रारब्धाच्या प्रवाहात उपस्थित झालेले कार्य करताना सुद्धा तू कर्मबंधनात पडणार नाहीस आणि दुःखाने बाधित होणार नाहीस असे सांगून श्रीराम म्हणाले. मातेकडे वळाले आणि म्हणाले, हे आई, तू सुद्धा मी सांगितलेल्या गोष्टीवर नेहमी मनात विचार कर. माझ्याशी पुन्हा होणाऱ्या भेटीची तू प्रतीक्षा कर. तुला फार काळ दुःख सोसावे लागणार नाही. ज्याप्रमाणे नद्यांच्या प्रवाहात पडलेल्या नावांचे नेहमी एकत्र असणे संभवत नाही, त्याप्रमाणे प्रारब्ध कर्मगतीमुळे सर्व जीवांचे एकत्र राहणे शक्य नसते. 14 वर्षांचा काळ अर्ध्या क्षणाप्रमाणे जाईल. म्हणून हे आई, दुःखाला दूर ठेवून मला वनगमनाची अनुज्ञा दे. एवढे बोलून श्रीराम प्रभूंनी आपल्या वाणीस विराम दिला. त्यानंतर ते लक्ष्मण आणि सीतेसह वनवासात जाण्याच्या तयारीस लागले. थोड्याच वेळात सुमंत रथ घेऊन आला. कौसल्या आणि सुमित्रेने मोठ्या जड अंतःकरणाने त्या तिघांना निरोप दिला. श्रीराम. अध्याय 6. निषादराज गुह आणि लक्ष्मण यांचा संवाद. श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेला रथात बसवून सुमंत्राने रथ चालविण्यास प्रारंभ केला. अयोध्येची समस्त जनता रथामागे जात होती. सायंकाळच्या वेळी रथ तमसा नदीच्या किनारी पोहोचला. या ठिकाणी श्रीराम प्रभू आणि सीता एका वृक्षाच्या खाली झोपले.
अयोध्यावासी सुद्धा नदी किनारी गाढ झोपले. या वत्सल मूर्ती जनतेपासून सुटका करून पितृवचनाचे पालन करण्यासाठी श्रीरामांनी रात्रीच्या 3ऱ्या प्रहरी सुमंत्रात उठविले आणि रथ सज्ज करण्यास सांगितले. अल्पावधीतच श्रीराम, लक्ष्मण आणि सीता रथात आरूढ झाले आणि रथ अयोध्येच्या दिशेने थोड्या अंतरापर्यंत नेला आणि नंतर तो घोर अरण्याच्या दिशेने वेगात निघून गेले. सारे जण निघून गेले. थोड्याच वेळात पूर्व दिशेस आसमंतात सूर्याची लाली पसरली. कोकिळा, मैना मधुर स्वरात गाऊ लागल्या. जणू त्या प्रभू रामचंद्रांचे स्वागतच करीत होत्या. रथ शृंगवेर नगरापासून अगदी जवळ असलेल्या गंगा नदीच्या तीरावर पोहोचला. त्या सर्वांनी गंगा नदीस नमस्कार केला आणि नदीत स्नान केले. नंतर ते सर्वजण एका शिसवी वृक्षाच्या छायेमध्ये विसावले. श्रीरामचंद्र प्रभू सीता आणि लक्ष्मणासह गंगा किनारी आले असल्याची वार्ता निषादराज गुहाला कळताच तो अत्यंत आनंदित होऊन प्रभूंना भेटण्यासाठी बरोबर फळे, फुले, मध आदी घेऊन आला. त्याने नजराण्याची सामुग्री समोर ठेवून श्रीरामांना दंडवत प्रणाम केला. त्यावेळी त्याला उठवून रघुनाथांनी त्याला मोठ्या प्रेमाने आलिंगन दिले आणि कुशल मंगल विचारले. त्यावेळी गुह इतका आनंदित झाला होता की थोडा वेळ तो प्रभूंकडे नुसता पाहतच उभा राहिला. नंतर स्वतःला सावरून घेऊन म्हणाला, लोकपावन रामा, आज मी धन्य झालो. माझा निषाद जातीतील जन्म सफल झाला. मी पुढे म्हणालो. तो पुढे म्हणाला, हे रघुवरा, तुमच्या या सेवकाचे राज्य तुमचेच आहे, म्हणून तुम्ही येथेच राहून आमचे पालन करा. या आमच्या नगरीत जाऊया. माझ्या घरात प्रवेश करून ते आपल्या चरणरजांनी पावन करा. मी तुमचा दास आहे, मजोड कृपा करा. गुहाचे हे वक्तव्य ऐकून श्रीराम अत्यंत प्रसन्न झाले आणि गुहाला म्हणाले, अरे मित्रा, पित्याची आज्ञा पालन करण्यासाठी मी 14 वर्षे कोणत्याही गावात अथवा घरात प्रवेश करणार नाही. तसेच कोणी दिलेली फळे मुळे खाणार नाही. तुझे हे संपूर्ण राज्य माझेच आहे, कारण तू माझा अतिशय प्रिय मित्र आहेस. यानंतर श्रीराम आणि सीतेने केवळ पाणी पिले. लक्ष्मणाने कुश, पाने इत्यादींच्या साह्याने जमिनीवर शय्या तयार केली. या शय्येवर श्रीराम आणि सीता पहुडले आणि लक्ष्मण गुहाबरोबर आपले धनुष्य बाण घेऊन चौफेर नजर फिरवीत त्यांचे रक्षण करू लागला. श्रीराम आणि सीता यांना कुशशय्येवर निजलेले पाहून निषादराज गुहाचे नेत्र अश्रूंनी भरून आले. तो अत्यंत विनयाने लक्ष्मणास म्हणाला, बंधू लक्ष्मणा, पहा ना, जे रघुनाथ कालपर्यंत आपल्या भव्य महालातील शृंगारलेल्या सुवर्ण मंचकावर जानकीसह शयन करीत होते, तेच प्रभू आज या कुश आणि पानांनी बनवलेल्या शय्येवर निजले आहेत. विधात्याने श्रीरामांच्या या दुःखाचे कारण कैकेयीला बनविले. मंथरेच्या बुद्धीवर विश्वास ठेवून कैकेयीने हे घोर पाप कर्म केले. गुहाचे वक्तव्य ऐकून लक्ष्मण म्हणाला, मित्रा, माझे वचन ऐक. एखाद्याच्या दुःखाचे अथवा सुखाचे कारण दुसरा कोणी होऊ शकत नाही. मनुष्याने पूर्वी केलेले कर्मच त्याच्या सुख अथवा दुःखास कारण बनते. मनुष्याला सुख दुःख देणारा अन्य कोणी नसतो. मी करतो हा मानवाचा व्यर्थच अभिमान आहे. कारण मानव हा स्वतःच्या कर्माच्या दोरीने बांधलेला असतो. स्वतःच नाना प्रकारची कर्मे करणारा पुरुष आपल्या भावनेप्रमाणे मित्र, सुरत, शत्रू, उदासीन, वेश्य, मध्यस्थ, बांधव इत्यादी वेगवेगळ्या कल्पना करीत राहतो. स्वतःच्या प्रारब्धानुसार जे जे सुख अथवा दुःख येईल ते मानवाने भोगून स्वस्थ चित्ताने राहावे. आपण भोगाच्या प्राप्तीची इच्छा करू नये. भोग येऊ नयेत अशीही इच्छा करू नये. माझ्याकडे भोग येवोत अथवा न येवोत असे मानून भोगांच्या अधीन होऊ नये. ज्याने जे शुभ अथवा अशुभ कर्म केले असेल ते त्याला इथेच भोगावे लागते. त्यापेक्षा वेगळे असे काहीच घडत नाही. म्हणून शुभ अथवा अशुभ फलाची प्राप्ती झाली असता हर्ष अथवा विषाद मानू नये. कारण विधात्याने जे काही ठरविलेले असते ते देव किंवा असुर यांना सुद्धा चुकविणे शक्य नसते. मानव शरीर हे पुण्य आणि पाप यांच्यामुळे निर्माण होते. म्हणून ते सुख आणि दुःखाने युक्त असते. सुखानंतर दुःख येते आणि दुःखानंतर सुख. हे दिवस आणि रात्रीप्रमाणे मनुष्यास टाळता येत नाहीत. म्हणून हे सर्व काही माया आहे. या भावनेने विद्वान लोक इष्ट अथवा अनिष्ट यांची प्राप्ती झाली असता धीर धरून
अति आनंदितही होत नाही अथवा अनिष्टाने अति दुःखीही होत नाही. अशा प्रकारे लक्ष्मण आणि गुह यांचा संवाद चालू असताना आकाश उजळून गेले आणि पहाट झाली. कोकिळा मैना आपल्या मधुर स्वरात गाऊ लागल्या. जणू काही प्रभूंचे त्या स्वागतच करीत होत्या. श्रीरामचंद्रांनी उठून पाण्याने आचमन करून प्रातःकाळची संध्या वंदन आधी उरकले. नंतर श्रीराम गुहाला म्हणाले, मित्रा गुहा, माझ्यासाठी एक चांगली बळकट नाव त्वरित घेऊन ये. गुहाने एक उत्तम नाव आणली. यावेळेपर्यंत ती आणेपर्यंत निषाद राजाचे सर्व आप्त मित्र सखे गंगा किनारी श्रीराम प्रभूंच्या दर्शनासाठी जमा झाले. गुहाने आपल्या भार्येसह प्रभूंची पाद्यपूजा केली आणि ते जल आपल्या शिरी धारण करून तो कृतकृत्य झाला. निषाद राज्यानंतर त्याच्या सर्व आप्तांनी श्रीरामांचे अत्यंत श्रद्धाभावाने पूजन केले. यानंतर श्रीरामांनी जानकीस आपला हात देऊन नावेत चढविले. लक्ष्मण आणि स्वतः प्रभू नावेत बसल्यानंतर गुहाने आपल्या 2 ध्यायांसह नाव सुरू केली. ज्यावेळी नाव नदीच्या मध्यभागी आली त्यावेळी जानकी देवीने गंगा मातेस प्रार्थना केली. ती म्हणत होती, हे माते, तुला नमस्कार असो. वनवासातून परत आल्यानंतर श्रीराम आणि लक्ष्मणासह तुझी मी पूजा करीन. गंगा माता आपल्या लाटांद्वारे आशीर्वाद देत होती आणि ती जणू म्हणत होती, हे जानकी, तुमचे नियोजित कार्य सफल होवो. श्रीरामचंद्रांच्या समवेत हा जलप्रवास अत्यंत आनंददायक होता. वाटत होते की हा असाच चालू असावा. परंतु थोड्या वेळातच नाव पैलतीने पोहोचली आणि सर्वजण नावेतून खाली उतरले. निषादराज श्रीराम प्रभूंना म्हणाला, हे राजेंद्रा, मी सुद्धा तुमच्या बरोबर येतो. मला तशी अनुज्ञा द्या, नसता मी प्राणत्याग करीन. गुहाचे ते वचन ऐकताच श्रीराम प्रभू समजावणीच्या सुरात म्हणाले, हे मित्रा, 14 वर्षाचा वनवास संपवून मी पुन्हा येथे येईन. मी जे बोलतो ते सदैव सत्यच असते, ते कधीच खोटे होत नाही. हे बोलताना प्रभूंचा गळा प्रेमाने भरून आला होता. त्यांनी निषाद राजास गाढ आलिंगन दिले. त्या वात्सल्यपूर्ण स्पर्शाने गुहाचे मन शांत झाले. त्याने आपल्या साथीदारासह प्रभूंना पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार केला आणि मोठ्या जड अंतःकरणाने त्या तिघांचा निरोप घेतला. श्रीराम. अध्याय 7. पंचवटीच्या निवासात श्रीरामांचा लक्ष्मणास उपदेश. गुहाचा निरोप घेऊन श्रीराम, लक्ष्मण आणि सीता वार्तालाप करीत सृष्टी सौंदर्याचा आस्वाद घेत घेत चालले होते. थोड्याच अंतरावर त्यांना भारद्वाज मुनींचा आश्रम दिसला. श्रीरामांचे दर्शनाने महर्षी अत्यंत आनंदित झाले. त्यांनी तिघांचे यथायोग्य स्वागत केले आणि मधुर फळे खावयास दिली. रात्री महर्षींच्या आश्रमात निवास करून प्रातःकाल होताच ते चित्रकूट पर्वताकडे निघाले. चालत चालत ते तिघे मध्यान्हापर्यंत पर्वताजवळ येऊन पोहोचले. येथील निसर्गरम्य वातावरणाने त्यांचा शीण पार नाहीसा झाला. येथेच आश्रम बांधून ते तिघे आनंदात राहू लागले. अयोध्येमध्ये मात्र महाराज दशरथ श्रीरामांच्या वियोगाने अति दुःखी झाले आणि अल्पावधीतच त्यांचे देहावसान झाले. त्यावेळी भरत आपल्या आजोळी होता. त्याला श्रीरामांच्या वनवासाची आणि पित्याच्या स्वर्गवासाची कल्पना नव्हती. तो अयोध्येस आल्यावर त्याच्यावर जणू दुःखाचा पहाडच कोसळला होता. भरताने पित्याचे अंत्यकर्म केले आणि नंतर तो सर्व गुरुजन आणि मातांना बरोबर घेऊन श्रीरामांना अयोध्येस परत आणण्यासाठी चित्रकूट पर्वतावर गेला. श्रीराम पित्याच्या स्वर्गवासाची बातमी ऐकून अत्यंत दुःखी झाले. त्यांनी सर्व माता बंधूंचे सांत्वन केले. पित्याच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी अयोध्येस परत येण्यास मात्र नकार दिला. भरताने श्रीरामांच्या पादुका मागून घेतल्या आणि त्या सिंहासनावर ठेवून राज्य कारभार चालविण्याचा संकल्प केला. श्रीराम, लक्ष्मण आणि सीता काही काळ चित्रकूट येथे वास्तव्य करून नंतर ते दंडकारण्यात जाण्यास निघाले. मार्गात त्यांनी अत्री मुनींचा आश्रमात प्रवेश करून त्यांचे आदरातिथ्य स्वीकारले. त्या आदर्श दाम्पत्यास आनंदित केले. येथून ते मजल दरमजल करीत अति रमणीय अशा पंचवटी स्थानी येऊन पोचले. या निसर्गरम्य स्थानी लक्ष्मणाने एक विस्तृत आश्रम बनविला. तेथे ते तिघे आनंदात राहू लागले. एकदा लक्ष्मणाने ध्यानमग्न बसलेल्या श्रीरामांजवळ जाऊन अत्यंत नम्र भावाने विचारले, हे भगवान,
तुमच्याकडून मोक्षाचे एकांतिक साधन मी ऐकू इच्छितो. हे कमलनयन श्रीरामा, भक्ती आणि वैराग्य यांनी युक्त असणारे विज्ञानासहित ज्ञान तुम्ही मला संक्षेपाने सांगा. या भूतलावर तुमच्याशिवाय अन्य कोणी या विषयावर उपदेश करणारा नाही. श्रीराम आनंदाने म्हणाले, वत्सा ऐक, गुह्यापेक्षाही श्रेष्ठ गुह्य मी तुला सांगेन. ते जाणल्यानंतर माणूस विकल्पजनित संसार रूपी भ्रम तत्काळ टाकून देतो. प्रथम मी तुला मायेचे स्वरूप सांगतो, त्यानंतर ज्ञानाचे साधन सांगतो आणि नंतर विज्ञानाने युक्त असे ज्ञान सांगतो. याशिवाय ज्ञेय अशा परमात्म्याचे स्वरूप मी सांगतो. ते सर्व जाणल्यावर मनुष्य संसाराच्या भीतीपासून मुक्त होतो. आत्मा नसलेल्या देह आदींच्या ठिकाणी आत्मा आहे, अर्थात देहालाच आत्मा असे मानण्याची जी बुद्धी होते तिलाच माया असे म्हणतात. तिच्यामुळेच विश्वप्रपंच कल्पिला जातो. मायेची दोन रूपे आहेत. एक आहे विक्षेप आणि दुसरा आहे आवरण. पहिले रूप विक्षेप हे लिंगापासून ते महत्त्वापासून ते थेट ब्रह्मदेवापर्यंत स्थूल आणि सूक्ष्म या भेदासहित जगाची कल्पना करते. मायेचे दुसरे रूप आवरण ते ज्ञानावर आवरण टाकते. ज्याप्रमाणे भ्रांतीमुळे रज्जूच्या ठिकाणी भुजंग कल्पिला जातो, त्याप्रमाणे केवळ शुद्ध अशा परमात्म्यावर हे विश्व मायेने कल्पिले आहे. विचार केला तर हे काही नाही असे कळून येते. या विश्वात माणसे जे जे नेहमी पाहतात, ऐकतात अथवा स्मरण करतात ते सर्व स्वप्न किंवा मनोरथ यासारखे संपूर्णपणे असत आणि अविद्यमान असते. देह हा संसार रूपी वृक्षाचे बळकट मूळ आहे असे म्हटले जाते. या देहामुळेच पुत्र, पती, पत्नी आदी बंधने येतात. तसे नसते तर त्यांचा आत्म्याशी काय संबंध आहे? पंचमहाभूते, पंचतन्मात्रा, अहंकार, बुद्धी, 10 इंद्रिये, चिदाभास, मन आणि मूल प्रकृती हे सर्व मिळून क्षेत्र म्हणजे देह म्हटले जाते. निर्दोष असा परमात्म स्वरूप जीव जे आत्मा या सर्वांपेक्षा भिन्न आहे. या जीवाचे ज्ञान होण्यासाठी जी साधने आहेत ती तुला मी सांगतो. आत्मा आणि परमात्मा हे शब्द पर्यायवाचक आहेत म्हणून ते भिन्न आहेत असे मानू नये. आता ज्ञानाची साधने ऐक. 1. अभिमानाचा अभाव. 2. दंभ, हिंसा आदींचा त्याग. 3. दुसऱ्याने केलेली निंदा सहन करणे. 4. सर्व बाबतीत सरळपणा. 5. मन, वाणी आणि शरीर यांचेद्वारे उत्तम भक्तीने सद्गुरु सेवा. 6. अंतर्बाह्य शुद्धी. 7. सत्कर्म करण्यात स्थिरता राखणे. 8. मन, वाणी आणि शरीर यांचा संयम राखणे. 9. विषयांच्या ठिकाणी अनिच्छा. 10. अहंकार रहितता. 11. जन्म, जरा इत्यादीमुळे होणाऱ्या दुःखाचा विचार. 12. पुत्र, पत्नी, धन आदींच्या ठिकाणी आसक्ती आणि प्रेमाचा अभाव. आसक्ती आणि प्रेम नसणे अर्थात. 13. इष्ट अथवा अनिष्ट गोष्टी घडल्या तरी समभाव ठेवणे. 14. सर्वात्मक अशा भगवान श्रीरामांच्या चरणी अनन्य भक्ती. 15. जनसंपर्क रहित अशा पवित्र स्थानी वास्तव्य. 16. सामान्य संसारी लोक समाजाविषयी सर्वदा नावड बाळगणे. 17. आत्मज्ञानाची प्राप्तीसाठी सदैव प्रयत्नशील असणे. 18. वेदांताचा अर्थाचा विचार. अशा या 18 साधनांनी ज्ञान प्राप्ती होईल आणि त्यांच्या विरुद्ध गोष्टींनी ज्ञानाच्या उलट फळ म्हणजे अज्ञान प्राप्त होते. बुद्धी, प्राण, मन, देह आणि अहंकार यांच्यापेक्षा वेगळा असणारा नित्य, शुद्ध, बुद्ध असा चैतन्य रूप आत्मा मीच आहे असा निश्चय ज्या ज्ञानाच्या योगाने मनुष्याच्या अनुभवास येतो तेच ज्ञान होईल असे माझे निश्चित मत आहे. या ज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मनुष्याला ज्यावेळी येतो त्यावेळी तेच ज्ञान विज्ञान बनते. आत्मा हा सर्वत्र पूर्ण चिदानंद स्वरूप, अविनाशी, बुद्धी, विकार आदी उपाधींनी रहित आहे. आत्मा आपल्या स्वतःच्या प्रकाशाने देह इत्यादींना प्रकाशित करतो. तो स्वतः आवरण रहित आहे. तो एकच अद्वितीय आणि सत्य ज्ञान स्वरूप आहे. हा आत्मा संग्रहित, स्वयंप्रकाशी, साक्षी आहे हे विज्ञानानेच कळून येते. आचार्य आणि शास्त्र यांच्या उपदेशाने जेव्हा जीवात्मा आणि परमात्मा यांच्यात एकत्वाचे ज्ञान होते तेव्हाच मूळ विद्या ही स्वतःचे
शरीर इत्यादी कार्य आणि इंद्रिय ही करणे यांच्यासह परमेश्वरामध्ये लीन होऊन जातात. परमात्म्यामध्ये मूळ अविद्येचा लय ही अवस्था म्हणजेच मुक्ती असे म्हटले जाते. हा मोक्ष म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी केवळ एक उपचारच आहे, कारण आत्मा हा सर्वदा मुक्तच असतो. त्याची मुक्त अवस्था कुठून येणार? हे लक्ष्मणा, ज्ञान, विज्ञान आणि वैराग्य यांच्यासह हे परमात्म्याचे मोक्ष स्वरूप मी तुला सांगितले. परंतु माझ्या भक्तीला ज्याचे मन विन्मुख आहे त्याला ते सर्व दुर्लभ आहे असे माझे मत आहे. माझ्या भक्तीने युक्त असलेल्या पुरुषांच्या पुढे आत्मा हा योग्य प्रकारे प्रकट होतो. आता माझी भक्ती निर्माण होण्याची काही कारणे मी तुला सांगतो, ती तू ऐक. माझ्या भक्तांची संगती, माझी आणि माझ्या भक्तांची सेवा, एकादशीचा उपवास पाळणे, माझे पर्व दिवस पाळणे, माझी कथा ऐकण्यात, तिचे पठण करण्यात आणि तिचे स्पष्टीकरण करण्यात नेहमी आवड बाळगणे, माझ्या पूजेच्या बाबतीत आत्यंतिक निष्ठा आणि माझ्या नावाचे संकीर्तन, हे सर्व माझी भक्ती उत्पन्न होण्याची साधने आहेत. अशा प्रकारे जे सतत माझ्या ठिकाणी तत्पर असतात त्यांच्या ठिकाणी माझ्या विषयीची शुद्ध भक्ती उत्पन्न होते. माझ्या भक्तीने युक्त असणाऱ्या पुरुषाच्या बाबतीत ज्ञान, विज्ञान आणि वैराग्य हे शीघ्र निर्माण होतात. नंतर तो पुरुष मुक्ती प्राप्त करून घेतो. जो पुरुष श्रद्धा आणि भक्ती यांनी युक्त होऊन हे सर्व विवेचन नेहमी पठण करतो, तो अज्ञानापासून अज्ञान समूहरूपी अंधकार टाकून मुक्त होतो. श्रीराम पुढे म्हणाले, अरे लक्ष्मणा, ज्याचे अंतःकरण अतिशय शुद्ध आहे, ज्याचे मन अतिशय शांत असून माझी सेवा करण्यात रत आहे, ज्याच्या हृदयात शुद्ध ज्ञान आहे, अशा माझ्या भक्त योग्यांची संगती जे सर्वदा तत्पर बुद्धीने करतील आणि त्यांची सेवा करण्यात अनन्य असतील, त्यांच्या हाती मोक्ष असणार हे निश्चित. मी त्यांना रात्रंदिवस दृश्यमान होतो, अन्यथा नाही. एवढे सांगून श्रीरामांनी आपल्या वाणीस विराम दिला. पंचवटीस वास्तव्य करीत असताना एके दिवशी दुष्ट रावणाने संन्यासाचा वेश घेऊन श्रीराम आणि लक्ष्मण आश्रमात नसताना सीतेचे हरण केले होते. श्रीराम